नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज होते फ्रायडे मॉर्निंग. सुपर एक्सायटेड, कारण जसं वीकेंड जवळ येतो तर एकदम खुशी व्हायला चालू होते. तर सात्विकची इकडे स्कूलची गडबड चालू होती आणि आमची ऑफिसची गडबड चालू होती. सगळे टिफिन वगैरे पॅक केलं आणि चैतन्याचा आज काही टिफिन नव्हता कारण त्याच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. सो फक्त माझा टिफिन होता आणि सात्विकचा. आमच्या दोघांचे टिफिन मी पॅक केले. सगळं मस्त छानपैकी आवरून आम्ही चाललो ऑफिसला. तर ऑफिसला जात होतो आणि मग काय, हा माझा फेवरेट रोड आला परत. इथे मला एकदम छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं, कारण हा जो रोड आहे फ्रेश हवा आणि मस्त एकदम मॉर्निंग फ्रेश असते. देन मग चाललो ऑफिसला आणि ऑफिसला पोचलो. चैतन्य मला ड्रॉप केलं आणि मग ड्रॉप केल्या तो गेला त्याच्या ऑफिसला आणि परत लगेच रिटर्न यायची वेळ झाली. तर बघा, मी आले रिटर्न, कारण ऑफिसच्या 9 तासाच्या ड्युटीनंतर फायनली मी आले. चैतन्य मला पिक केलं आणि आम्ही चाललो घरी. देन मग काय, आज लवकरच निघलेलो कारण चैतन्याच्या ऑफिसचे लोक आमच्या हॉटेलवरती येणार होते, त्यांची पार्टी होती. सो मग ते येणार होते, तर मग चैतन्य मला म्हटलं चल आपल्याला लवकर जायचंय, कारण हॉटेलवरती त्याला थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं. म्हणून मग आम्ही लवकर निघलो. म्हणून हे तुम्हाला इतकं छानसं असं उघडलेलं सगळं दिसत आहे. नाही तर आम्ही जेव्हा येतो संध्याकाळ ऑलमोस्ट होत आलेले असते. देन मग आलो घरी. तर लवकर आल्यामुळे इकडं सात्विक काहीतरी हे करत होता, धूप लावत होता. त्याची पूजा चालू होती आणि तो त्याचं मंत्र काहीतरी म्हणत होता. आणि मग काय, त्याची पूजा झाली आणि मम्मींची पण आरती वगैरे चालू होती. मम्मी पण छानशी आरती करतात. घरात पाय ठेवताच इतकं छान वाटतं, खूप छान आणि खूप मस्त वाटतं, कारण एकदम फ्रेश हवा, फ्रेश असं सगळं धूप वगैरे चालू असते आणि त्याचा इतका छान मस्त स्मेल येत असतो, मज्जा येते एकदम. आणि मग काय, माझं लवकर आल्यामुळे ऑफिसमधलं थोडंसं काम राहिलेलं, सो मी पटपट माझं ऑफिसचं काम उरकून घेतलं. चैतन्य म्हटलं मी लवकर जाणार आहे बिकॉज त्याच्या ऑफिस येणार होते, तर तो म्हटलं जेवण नाही जाणार, मॅगीच खाऊन जाईल. सो मग माझी तयारी चालू झाली चीज मसाला मॅगी बनवायची. त्याची खूप फेवरेट आहे आणि माझी पण खूप फेवरेट आहे. पण माझ्यासाठी जेवण वगैरे बनलेलं, इवन त्याचं पण बनलेलं, पण त्याला खायचं नव्हतं, त्याला चीज मॅगी खायची होती. सो मग काय, पटकन अशी त्याची चीज मॅगी बनवली आणि इकडे मम्मींची आरती चालू होती. तर मग छानसं असं त्या पूर्ण सगळ्या आरत्या म्हणतात आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं घरातलं. तर मग मी इकडे गप्पा मारत माझं चीज मॅगी बनवायचं चालूच होतं. आणि काल डिनरमध्ये स्पेशल होतं चपाती, भाजी आणि मसाले भात आणि कोशिंबीर. खरंच खूप टेस्टी असं मस्त असं जेवण, पोटभर खाल्लं. काल पटपट आवरून मग लास्टला जेवण केलं. मग नंतर काय, सात्विक आणि सिया यांचं चालू होतं स्टडी. देन मग ही चैतन्याची मॅगी फायनली मी बनवायला म्हणजे टाकले त्याच्यामध्ये, कारण पहिल्यांदा मी छानसं असं ते पाणी वगैरे उकळून घेते आणि मग त्याच्यात मॅगी टाकते. आणि जेव्हा तुम्ही चीज मॅगी बनवाल तर ह्याच्यात तुम्हाला जेव्हा ते बॉईल होईल पूर्णपणे तेव्हा टाकायचं आहे. त्याच्यानंतरच त्याला खूप छानसं असं टेक्स्चर येतं. म्हणजे पहिले कांदा टमॅटो आणि तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही त्याच्यात टाकू शकता, जशी तुम्हाला स्पायसी हवे कशी वगैरे. आणि जेव्हा ते पाणी बॉईल होईल त्याच्यात मॅगी टाकायचे आणि नंतर मग मॅगी झाल्यावर त्याच्यात चीज टाकायचं आणि चीजमध्ये ती त्याला बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं. छानशी मी आरती पण घेतली, मम्मी आरती सगळ्यांना देत होत्या आणि ह्याला मॅगी दिली आणि सगळेजण खीर पिऊन बसलेले. सो मी पण खीर पिली आणि चैतन्य जातो मी हॉटेलला. सो टिश्यूचा बॉक्स घेऊन तो चालला हॉटेलला. सो असं होता आमचा डे. थँक्यू.